उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेलेले आहेत। उद्धव ठाकरे शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। जागा वाटपासंदर्भात दोघांमध्ये चर्चेची शक्यता आहे। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आताची सर्वात महत्त्वाची बातमी, उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेलेले आहेत। उद्धव ठाकरे शिवतीर्थावर दाखल झालेत आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या सोबत आहेत। कृष्णात, आताची महत्त्वाची बातमी, उद्धव ठाकरे शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचलेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये यापूर्वी देखील अनेकदा चर्चा झालेली आहे, अनेकदा भेटीगाठी झालेल्या आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीगाठी वाढताना पाहायला मिळत आहेत आणि सध्याच एक मोठा विषय जो आहे तो खास करून मतदार यादीमधला घोळ आणि आता प्रारूप मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर देखील त्यामधला घोळ जो आहे तो मिटताना दिसत नाही आहे। अनेक हरकती व सूचना यावर दाखल होत आहेत। आता त्या संदर्भातली दोन्ही ठाकरे बंधूंनी या संदर्भात राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र देखील लिहिलं होतं की ज्या हरकती व सूचनांच्या संदर्भातला मुदतवाढ देण्यात यावी आणि त्यानुसार 5 दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे, परंतु ती देखील पुरेशी नसल्याचं मत हे दोन्ही ठाकरे बंधूंचे असलेलं पाहायला मिळते आणि त्यामुळेच या दोन्ही पक्षाच्या वतीनं जास्तीत जास्त हरकती सूचना कशा प्रकारे मांडता येतील हे देखील पाहिलं जात आहे आणि त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताना पाहायला मिळत आहेत। आज थोड्याच वेळापूर्वी उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत आणि यापूर्वी देखील उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या विविध माध्यमातून भेटी झाल्या होत्या, परंतु आताच्या संपूर्ण भेटी या राजकीय कारणास्तवच होत आहेत। काही प्रमाणात दोन्ही पक्षांच्या वतीनं मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनं, जागा वाटपाच्या दृष्टीने देखील काही चर्चा या पुढे गेलेल्या पाहायला मिळत आहेत। ज्या दुसऱ्या फळीतील नेते आहेत दोन्ही पक्षांचे ते या संदर्भात चर्चा करत आहेत आणि साधारणतः 70 ते 75च्या जागा या मुंबई महापालिकेच्या या मनसेला सोडल्या जाणार असल्याची माहिती देखील समोर येते आणि त्याच पार्श्वभूमीवर कोणत्या जागा सोडणं गरजेचं आहे किंवा कोणत्या परिसरामध्ये कुठल्या मराठी भागामध्ये जास्तीत जास्त मनसेचे जे केडर जास्त संघटन चांगलं आहे किंवा शिवसेनेचं देखील केडर संघटन चांगलं आहे, अशा प्रकारे ज्या जागा वाटपाची जी चर्चा आहे ती देखील पुढे या निमित्तानं जाऊ शकते। परंतु सध्या तरी निवडणूक आयोगाच्या विरोधात ही दोन्ही ठाकरे बंधू उतरलेले पाहायला मिळत आहेत। दोन्ही ठाकरे बंधूंच्या वतीनं या प्रारूप यादीवर वारंवार आक्षेप घेतले जात आहेत आणि त्या संदर्भातच ही चर्चा जी आहे ती होऊ शकते। कृष्णात, जागा वाटपासंदर्भात तर चर्चा होऊच शकते, मात्र आपण ज्या प्रकारे सांगत होतात की मतदार याद्यांबद्दल घोळ हा कायमच शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेकडून दाखवला जात होता, या संदर्भात कोणताच निर्णय घेतला जात नाही आणि निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। येत्या 2 डिसेंबरला निवडणुका होणार आहेत, त्यामुळे या मतदार याद्यांसंदर्भामध्ये आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत आजच्या बैठकीमध्ये काय विशेष चर्चा होऊ शकते? या संदर्भात वारंवार दोन्ही ठाकरे बंधूंच्या वतीनं काही आक्षेप नोंदवले गेलेले आहेत। दोन्ही ठाकरे बंधूंनी बरोबरच महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी देखील राज्य निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या दोघांची देखील भेट घेतली होती, परंतु त्या भेटीमध्ये जे आक्षेप नोंदवले गेले होते किंवा ज्या प्रश्न उपस्थित केले गेले होते त्या संदर्भात कोणतेही उत्तर आहे किंवा त्या संदर्भातले जे समाधान आहे ते राज्य निवडणूक आयोगाने केलेलं दिसत नाही आहे। त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक लढवायची असतील तर संपूर्ण मतदार याद्या ह्या निर्दोष असणं गरजेचं आहे आणि या सदोष याद्या घेऊन जर पुढे जात असाल तर नक्कीच त्या संदर्भातली निवडणूक जी आहे ती पारदर्शी होणार नाही आहे, कारण जी दुबार नावं आहेत, काही ठिकाणी तिमार नावं आहेत, ही नावं जोपर्यंत वगळली जात नाहीत त्याचबरोबर काही मतदारसंघ जे प्रभाग आहेत त्या प्रभागामधले काही बिल्डिंग या दुसऱ्या प्रभागामध्ये टाकल्या गेलेल्या आहेत अचानकपणे, या कशा पद्धतीनं वगळणं गरजेचं आहे, अशा अनेक प्रश्न घेऊन या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते।